विचार करा, एक अशी व्यक्ती जी आपल्या टीममधल्या एखाद्या सहकार्याला मदत करण्यासाठी अगदी सर्वस्वपणाला लावेल. हो, म्हणजे वेळप्रसंगी स्वतःचं कान बाजूला ठेवून? एक्झॅक्टली. ती दुसऱ्याच्या पाठीशी उभी राहील. पण जर त्याच व्यक्तीला कोणी सांगितलं की हे काम करताना तुला फक्त अमुक एका ठराविक प्रक्रियेतूनच जावं लागेल, म्हणजे इथले नियम काटेकोरपणे पाळावे लागतील असं काहीसं? हो ना, तर तीच व्यक्ती लगेच बंड करून उठेल. मुळीच नियम पाळायचे नाहीत, पण इतरांची काळजी मात्र सर्वात जास्त घ्यायची. वाटतोय ना एक मोठा विरोधाभास? नक्कीच वाटतो. आणि बघायला गेलं तर अशा विरोधाभासांमुळेच ती व्यक्ती गोंधळलेली वाटू शकते. आजच्या या विशेष सखोल चर्चेत आपण एका अशाच रंजक व्यक्तिमत्वाचा एक प्रकारचा मेंटल मॅन्युअल उलगडून पाहणार आहोत. क्या बात है. मेंटल मॅन्युअल ही खूप छान उपमा आहे. थँक्यू. आज आपल्याकडे एका उमेदवाराचा डेटा आहे, ज्याला आपण या चर्चेपुरतं स्टुडंट असं म्हणूया. बरं. आणि ही जी मानवी मेंदूच्या निर्णय प्रक्रियेतली साखळी असते ना, ती समजून घेण्यासाठी आज आपण IKSC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या एका विस्तृत सायकोमेट्रिक अहवालाचा आधार घेणार आहोत. हो. करिअर कंपास द 7 वर्कप्लेस ड्रायव्हर्स. हा तोच 17 पानांचा अहवाल आहे ना? अगदी बरोबर. डॉक्टर पाटील आणि IKSCची टीम तरुण उमेदवारांना स्वतःची खरी ओळख निर्माण करण्यासाठी आणि योग्य करिअर निवडण्यासाठी जे मार्गदर्शन करत आहेत त्याचाच हा एक भाग आहे. आणि हे खूप महत्वाचं काम आहे, कारण यातून मुलांना एक दिशा मिळते. हो. आणि या संपूर्ण विश्लेषणामागे एक खूप सुंदर विचार आहे. तो म्हणजे फ्रॉम क्युरिओसिटी टू क्लॅरिटी, फाइंड द स्पार्क दॅट शेप्स युअर फ्युचर. कुतूहलापासून ते स्पष्टतेपर्यंतचा प्रवास. खूपच छान टॅगलाईन आहे ही. पण मला सांगा, सुरुवात कुठून करायची? जेव्हा आपण एखादा असा मानसशास्त्रीय अहवाल हातात घेतो, तेव्हा तो फक्त तू हुशार आहेस किंवा तुझ्यात लीडरशिप आहे एवढंच सांगत नाही, बरोबर? अगदीच नाही. तिथेच तर अनेकांची गफलत लपले. म्हणजे कसं? बरेचदा लोक अशा अहवालांकडे फक्त माझे चांगले गुण कोणते हे शोधण्यासाठी बघतात, पण हा अहवाल एखाद्या व्यक्तीला ती चांगली आहे की वाईट हे अजिबात सांगत नाही. ओके. मुळात चांगले किंवा वाईट असे कोणतेही प्रेरक किंवा ड्रायव्हर्स नसतातच. हा अहवाल आपल्याला हे दाखवतो की एखादी व्यक्ती निर्णय का घेते. म्हणजे तिच्या निर्णयामागचं मूळ कारण काय आहे? एक्झॅक्टली. कोणत्या गोष्टींमुळे ती आतून प्रेरित होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिची ऊर्जा कुठे खर्च होते आणि कुठून तिला नवचैतन्य मिळतं. ऊर्जा खर्च होते म्हणजे नेमकं काय? म्हणजे एखादं काम शारीरिकदृष्ट्या सोपं असलं तरी ते काहींना का थकवतं. कसं आहे, इथे कॉग्निटिव्ह फ्रिक्शन म्हणजेच मानसिक घर्षणाचा मुद्दा येतो. मानसिक घर्षण. हो. जेव्हा आपण आपल्या नैसर्गिक प्रेरकांच्या किंवा ड्रायव्हर्सच्या विरुद्ध जाऊन काम करतो, तेव्हा आपल्या मेंदूला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. अरे वा, हे खूपच लॉजिकल आहे. आणि त्यातूनच मग ताण निर्माण होतो. या अहवालाच्या सुरुवातीलाच पहिल्या 2-3 पानांवर एक डॅशबोर्ड आणि काही आलेखांच्या माध्यमातून व्यक्तीचे प्राधान्यक्रम मांडलेले असतात. म्हणजे अगदी एका नजरेत सगळं चित्र स्पष्ट होतं. हो ना. आणि त्यात कॉन्फ्लिक्ट किंवा अंतर्गत तणाव कुठे निर्माण होऊ शकतो यावर खूप भर दिलेला आहे. ताकद समजून घेणं सोपं असतं, पण जर एखाद्या उमेदवाराला स्वातंत्र्य हवं असेल आणि त्याचवेळी त्याला पूर्ण सुरक्षितताही हवी असेल, तर त्याच्या मेंदूत सतत एक संघर्ष सुरू राहील. अगदी बरोबर. हा संघर्ष समजून घेणं हा या अहवालाचा खरा गाभा आहे. ही इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आपण फक्त काय करायला हवं हे न शोधता का आणि कसं यावर भर देतोय. या अहवालात मानवी वर्तनाला चालना देणाऱ्या 7 प्रमुख कार्यस्थळ प्रेरकांची किंवा वर्कप्लेस ड्रायव्हर्सची चर्चा केलेली आहे. हो. अहवालाच्या 4थ्या आणि 5व्या पानावर याचीच थिअरी दिलेली आहे. तर हे 7 ड्रायव्हर्स कोणते आहेत आणि ते आपल्या दैनंदिन आयुष्यात कसे काम करतात? प्रमाणात काम करत असतात. ते म्हणजे ॲस्थेटिक किंवा सौंदर्यवादी, इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक, इंडिव्हिज्युअलिस्टिक म्हणजे स्वातंत्र्य जपणारा, बरं. पॉलिटिकल म्हणजे सत्ता किंवा प्रभाव निर्माण करणारा, अल्ट्रुइस्टिक म्हणजे परोपकारी, रेग्युलेटरी म्हणजे नियम पाळणारा आणि थिओरेटिकल म्हणजे सैद्धांतिक किंवा ज्ञानलालसू. ओके. म्हणजे हे 7 वेगवेगळे चष्मे आहेत ज्यातून आपण जगाकडे बघतो. अगदी तसंच. आता हे काम कसं करतात ते पाहूया. समजा एकच परिस्थिती आहे. कंपनीत एक नवीन सॉफ्टवेअर आणायचं आहे. थिओरेटिकल ड्रायव्हर जास्त असलेली व्यक्ती म्हणेल, यात मला नवीन काय शिकायला मिळेल. इकॉनॉमिक ड्रायव्हरवाली व्यक्ती म्हणेल, यामुळे कंपनीचा वेळ आणि पैसा किती वाचेल. आणि अल्ट्रुइस्टिक व्यक्ती विचार करेल की या नवीन सिस्टीममुळे माझ्या टीममधल्या लोकांचा कामाचा ताण कमी होईल का. बरोबर. एक्झॅक्टली. घटना तीच आहे, पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्याच्या प्रबळ ड्रायव्हरनुसार बदलतो. मला असं वाटतंय की हे 7 ड्रायव्हर्स म्हणजे आपल्या आत लपलेलं एक इंटरनल GPS आहे.
हो, इंटरनल GPS अगदी अचूक उपमा आहे. ते सतत आपल्याला आतून मार्गदर्शन करत असतात, दिशा दाखवत असतात. पण बऱ्याचदा आपण बाहेरच्या जगाच्या दबावामुळे त्या जीपीएसचा आवाज इग्नोर करतो आणि मग चुकीच्या रस्त्याला लागून ट्रॅफिकमध्ये अडकतो. हो ना, आणि जेव्हा आपण आपल्या इंटरनल GPSच्या सूचनेविरुद्ध जातो, तेव्हाच करिअरमध्ये फ्रस्ट्रेशन येतं. चला तर मग या स्टुडंटचं इंटरनल जीपीएस नेमकं काय सांगते ते पाहूया. नक्कीच. अहवालाच्या 6व्या आणि 7व्या पानावर हा डायनॅमिक डेटा दिलेला आहे. जेव्हा मी ह्या उमेदवाराचा डेटा पाहिला तेव्हा खरंच मला आश्चर्याचा धक्का बसला. याचे स्कोर्स खूपच युनिक आहेत. हो, बघूया. या विद्यार्थ्याचा इंडिव्हिज्युअलिस्टिक स्कोर आहे तब्बल 73, जो सर्वाधिक आहे. त्याखालोखाल अल्ट्रुइस्टिक आहे 68, थिओरिटिकल आहे 67, ॲस्थेटिक 58, इकॉनॉमिक 37, पॉलिटिकल 37. आणि रेग्युलेटरी? आणि सर्वात धक्कादायक म्हणजे रेग्युलेटरी स्कोर आहे फक्त 10, जो सगळ्यात तळाला आहे. बाप रे, फक्त 10. हो, हे आकडे पाहिल्यावर मला असं वाटतंय की या व्यक्तीला मॅनेज करणं एखाद्या बॉससाठी खूप मोठं आव्हान असू शकतं. नक्कीच. आणि इथेच आपल्याला गुणोत्तर विश्लेषण किंवा रेशो ॲनालिसिस समजून घ्यावं लागेल. म्हणजे दोन वेगळे ड्रायव्हर्सची तुलना. हो, गुणोत्तर विश्लेषणच ही संपूर्ण प्रक्रियेतली सर्वात महत्त्वाची पायरी आहे. नुसता एक आकडा पाहून निष्कर्ष काढता येत नाही. आता स्टुडंटच्या बाबतीत बघा. हां, त्याचा इंडिव्हिज्युअलिस्टिक स्कोर 73 आहे. म्हणजे त्याला स्वतःचं स्वातंत्र्य प्रचंड प्रिय आहे. त्याला कोणीही मायक्रो मॅनेज केलेलं चालणार नाही. पण दुसऱ्या बाजूला त्याचा अल्ट्रुइस्टिक स्कोर 68 आहे. म्हणजे त्याला इतरांची काळजी घ्यायला आणि मदत करायला आवडते. हो, तो आत्मकेंद्रित किंवा स्वार्थी अजिबात नाही. थांबा, पण इथेच मला थोडा गुंता वाटतोय. जर एखादी व्यक्ती अत्यंत स्वतंत्र विचारांची असेल, तिला स्वतःच्या अटीवर काम करायचं असेल आणि कोणाचंही नियंत्रण नको असेल, तर मग ती इतरांसाठी सतत उपलब्ध कशी राहू शकते? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की हा विरोधाभास आहे. हो ना, मला माझं स्वातंत्र्य हवंय, पण मला लोकांसाठी माझा वेळही द्यायचा आहे. हे एकाच व्यक्तीत कसं काय असू शकतं? वरवर पाहता हा विरोधाभास वाटतो, पण यामागील मानसशास्त्र खूप वेगळं आहे. यातून एक अतिशय सुंदर आणि डायनॅमिक व्यक्तिमत्व तयार होतं. ते कसं काय? अशा व्यक्तीला इतरांना मदत करायला नक्कीच आवडते, पण ती मदत ती व्यक्ती स्वतःच्या अटींवर करते. अच्छा, म्हणजे कुणाच्या दबावाखाली नाही. एक्झॅक्टली. समजा ऑफिसमध्ये एखाद्या सहकार्याला प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मदतीची गरज आहे. जर या स्टुडंटला स्वतःहून असं वाटलं की त्याला मदत करणं गरजेचं आहे, तर तो रात्रंदिवस एक करून त्याला मदत करेल. पण जर बॉसने ऑर्डर सोडली तर? बरोबर ओळखलं. जर त्याच्या बॉसनी येऊन त्याला ऑर्डर सोडली की तुला हे काम सोडून त्या माणसाला मदत करावीच लागेल, तर या उमेदवाराचा इंडिव्हिज्युअलिस्टिक ड्रायव्हर लगेच ॲक्टिव्हेट होईल आणि तो बंड करेल. म्हणजे सक्ती केली की हे लोक मागे हटतात, पण स्वेच्छेने मात्र ते काहीही करायला तयार असतात. हो, अगदी तसंच. सो याचा अर्थ हा स्टुडंट एखाद्या अशा संस्थेत जास्त यशस्वी होऊ शकतो जिथे त्याला समाजासाठी काहीतरी करण्याचं ध्येय असेल, पण ते काम करण्याच्या पद्धतीचे संपूर्ण स्वातंत्र्य त्याच्याकडे असेल. अगदी बरोबर. ही लोकं पारंपरिक बॉसच्या भूमिकेत न राहता एक सपोर्टिव्ह लीडर बनणे पसंत करतात. आता आपण या डेटाची तुलना जागतिक सरासरीशी करूया. पान क्रमांक 8 वर याला मीन ॲनालिसिस म्हटलंय. हो, मीन ॲनालिसिस खूप महत्वाचं असतं. जेव्हा आपण स्टुडंटचे स्कोर्स जगातील इतर लोकांच्या सरासरी स्कोरशी तुलना करून पाहतो, तेव्हा काही खूपच रंजक गोष्टी समोर येतात. त्याचा अल्ट्रुइस्टिक स्कोर जागतिक सरासरीपेक्षा तब्बल 26 पॉइंट्सने जास्त आहे. म्हणजे तो सामान्य माणसापेक्षा खूप जास्त परोपकारी आणि संवेदनशील आहे. पण दुसरीकडे त्याचा रेग्युलेटरी स्कोर जागतिक सरासरीपेक्षा चक्क 31 पॉइंट्सने कमी आहे, -31. हो, हा खूप मोठा फरक आहे. मला आधी हा रेग्युलेटरी स्कोर जो फक्त 10 आहे तो समजून घ्यायचा आहे. 10 स्कोर म्हणजे काय? ही व्यक्ती ट्रॅफिक सिग्नल्स पण तोडते का? नाही, सिग्नल्स तोडत नाही. पण रेग्युलेटरी स्कोर 10 असणं म्हणजे या उमेदवाराला कडक नियम, अनावश्यक लालफितशाही आणि चाकोरीबद्ध काम अजिबात आवडत नाही. म्हणजे बिनाकारणाची बंधने नकोत यांना. हो, जर त्याला एखादा नियम तार्किक किंवा अर्थपूर्ण वाटला नाही, तर तो डोळे झाकून त्याचं पालन करणार नाही. तो चॅलेंजेस रूल्स या श्रेणीत येतो. बापरे, म्हणजे कॉर्पोरेट जगात यांना खूप त्रास होत असेल. नक्कीच. पारंपरिक कॉर्पोरेट संरचना, जिथे साध्या गोष्टींसाठी 10 जणांच्या परवानग्या लागतात, हजारो फॉर्म्स भरावे लागतात, तिथे ही व्यक्ती टिकूच शकणार नाही. तिथे त्यांना भयानक कॉग्निटिव्ह फ्रिक्शन जाणवेल आणि ते लवकर बर्नआउट होतील. अगदी बरोबर. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर
नियम हे मोडण्यासाठीच किंवा बदलण्यासाठीच असतात हा यांचा आवडता विचार असू शकतो. हो, हे म्हणता येईल. आणि अहवालाच्या 9व्या पानावर स्टुडंटसाठी काही विशिष्ट शब्द किंवा डिस्क्रिप्टर्स वापरले आहेत, जसं की विजनरी म्हणजे दूरदृष्टी असलेला, इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र आणि केअरिंग म्हणजे काळजी घेणारा. आणि हेही स्पष्टपणे सांगितलं आहे की तो रुटीन म्हणजेच नेहमीच्या चौकटीत अडकणारा अजिबात नाही. होय, हे शब्द आपल्याला सांगतात की या उमेदवाराला अशा कोणत्याही नोकरीत आनंद मिळणार नाही जिथे रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 5 असे एकसारखेच आणि रिपिटेटिव्ह काम करायचे आहे. त्याला दररोज नवीन आव्हाने हवीत. चला, आता आपण पान क्रमांक 10 ते 16 वर जाऊया आणि प्रत्येक ड्रायव्हरचं अजून थोडं सखोल विश्लेषण करूया. नक्कीच. एस्थेटिक म्हणजे सौंदर्यवादी ड्रायव्हरपासून सुरुवात करू. याचा स्कोअर 58 आहे. हा तसा चांगला स्कोअर आहे, पण ऑफिसच्या कामात या सौंदर्यवादी दृष्टिकोनाचा काय उपयोग? एस्थेटिक स्कोअर 58 असणे हे दर्शवते की स्टुडंटला कामाचा दर्जा म्हणजेच फॉर्म अँड फंक्शन या दोन्ही गोष्टींची योग्य सांगड घालायला आवडते. म्हणजे फक्त काम उरकायचं नाहीये. हो, फक्त काम पूर्ण करून चालत नाही, तर ते व्यवस्थित आणि प्रेझेंटेबल असावं असं त्याला वाटतं. शिवाय अशा लोकांसाठी वर्क लाईफ बॅलन्स हा नुसता शब्द नसतो, ती त्यांची गरज असते. म्हणजे त्यांना कामाचं चांगलं वातावरण लागतं. एक्झॅक्टली. जर तुम्ही या विद्यार्थ्याला एका खिडकी नसलेल्या अंधाऱ्या आणि गोंधळाच्या वातावरणात बसून काम करायला सांगितलं तर त्याचा परफॉर्मन्स आपोआप खाली येईल. समजलं. आता येऊया इकॉनॉमिक ड्रायव्हरकडे. याचा स्कोअर फक्त 37 आहे. आता मला सांगा, स्कोअर एवढा कमी आहे म्हणजे या स्टुडंटला पैशांची पर्वा नाही असा याचा अर्थ होतो का? असा गैरसमज बऱ्याच जणांचा होतो. समजा उद्या एखाद्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीने याला 2 कोटींचं पॅकेज दिलं, पण सांगितलं की तुला फक्त आम्ही सांगू तशी डेटा एंट्री करायची आहे, तर हा काय निर्णय घेईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इकॉनॉमिक ड्रायव्हर 37 आहे. याचा अर्थ असा नाही की त्याला पैसा नकोय किंवा तो गरिबीत राहणे पसंत करेल. मग याचा अर्थ काय? याचा साधा अर्थ एवढाच आहे की पैसा हा त्याच्या निर्णय प्रक्रियेतला एकमेव किंवा मुख्य हेतू नाही. जसं तुम्ही 2 कोटींच्या पॅकेजचं उदाहरण दिलं, जर त्या कामात स्वातंत्र्य नसेल, नवीन काही शिकायला मिळत नसेल, तर हा उमेदवार बहुधा ती ऑफर नाकारेल. म्हणजे पैसा असूनही तो ती नोकरी सोडेल? हो, कारण इकॉनॉमिक ड्रायव्हरपेक्षा त्याचा इंडिव्हिज्युअलिस्टिक ड्रायव्हर खूप जास्त प्रबळ आहे. पैसा गरजेचा आहे, पण तो यांच्या आयुष्याचं सुकाणू चालवत नाही. त्यांना कामातून मिळणारा अर्थ आणि समाधान पैशापेक्षा जास्त मोलाचे वाटते. हे खरंच डोळे उघडणार आहे, कारण आपण बऱ्याचदा असं गृहीत धरतो की प्रत्येकजण फक्त पैशासाठीच काम करतो. हो ना. असा होतो का? कॉर्पोरेट जगाच्या संदर्भात बोलायचं झालं तर पॉलिटिकल ड्रायव्हर म्हणजे इतरांवर सत्ता गाजवण्याची किंवा नेहमी नियंत्रण ठेवण्याची इच्छा. अच्छा, म्हणजे पॉवर. हो, स्कोअर 37 असल्यामुळे या उमेदवाराला लोकांची स्पर्धा करून त्यांना मागे टाकण्यात रस नाही. मीच बॉस आहे आणि सर्वांनी माझं ऐकलंच पाहिजे असा अट्टाहास हा करणार नाही. म्हणजे तो शांतपणे स्वतःचं काम करण्यावर भर देईल. हो, त्याला स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यापेक्षा स्वतःच्या कामातून आणि स्वातंत्र्यातून समाधान मिळवण्यात अधिक रस आहे. मग राहिला थिओरेटिकल ड्रायव्हर, जो 67 आहे. हा स्कोअर तसा उच्च श्रेणीत येतो. बरोबर. थिओरेटिकल स्कोअर 67 असल्यामुळे स्टुडंटला सतत नवीन गोष्टी शिकण्याची प्रचंड आवड आहे. म्हणजे हा नेहमी का आणि कसं हे प्रश्न विचारणारा असणार. एक्झॅक्टली. त्याचा दृष्टिकोन तर्कशुद्ध आणि व्यावहारिक आहे. तो कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. तो प्रश्न विचारेल की हे असं का करायचं? आणि जोपर्यंत त्याला तार्किक आणि बौद्धिक समाधान देणारं उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो थांबणार नाही. अगदी बरोबर. पण मग यामुळे कधीकधी अडचण नाही का निर्माण होणार? जर प्रत्येक गोष्टीवर का असा प्रश्न विचारला तर फास्ट पेस प्रोजेक्ट्समध्ये जिथे वेळ कमी असतो तिथे हा उमेदवार अडथळा ठरू शकतो ना. हाच तर कॉन्फ्लिक्ट आहे. जेव्हा कंपनीला फक्त वेगाने काम पूर्ण करायचं असतं तेव्हा या उमेदवाराचा थिअरेटिकल दृष्टिकोन इतरांना स्लो वाटू शकतो. पण मग याचा फायदा कुठे होतो? जर एखादी क्लिष्ट समस्या सोडवायची असेल किंवा इनोव्हेशन करायचं असेल तर याच उमेदवाराचा हाच ड्रायव्हर कंपनीला सर्वात जास्त फायदा मिळवून देतो. म्हणजे योग्य व्यक्ती योग्य जागी असणं किती महत्वाचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. जर आपण या सगळ्याचा निष्कर्ष काढायचा ठरवला तर या स्टुडंट्ससाठी आदर्श करिअर कसं असेल? तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते असं करिअर जिथे त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असेल, जिथे तो समाजाचा किंवा टीमच्या भल्यासाठी काहीतरी अर्थपूर्ण करू शकेल आणि जिथे त्याला सतत नवीन गोष्टी शिकायला मिळतील. हो,
आणि या सगळ्यावर कोणत्याही कठोर आणि अनावश्यक नियमांचं धडपण नसेल. अगदी तसंच. आणि म्हणूनच हा अहवाल फक्त एक माहितीपत्रक नसून करिअर प्लॅनिंगसाठी एक अतिशय प्रॅक्टिकल टूल आहे. आता या उमेदवाराला अंधारात चाचपडण्याची गरज नाही. तो स्वतःचं पुढील शिक्षण आणि व्यवसाय अतिशय आत्मविश्वासाने निवडू शकतो. हे सगळं स्वतःच्या बाबतीत ठीक आहे. स्वतःला समजून घेतलं, स्वतःची ताकद ओळखली. पण कॉर्पोरेट जगात किंवा कोणत्याही व्यवसायात आपल्याला एकट्याला काम करायचं नसतं. हो, तिथे अनेक लोक असतात. आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात. बॉस असतो, सहकाऱ्यांची टीम असते. मग अशा वेळी इतरांसोबत काम करताना या अहवालाचा काय उपयोग? तिथेच या अहवालाच्या 17व्या पानावर मोटिवेटर्स, अडॅप्टिबिलिटी किंवा इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता हा भाग कामी येतो. म्हणजे हा अहवाल इतरांना समजून घ्यायलाही मदत करतो? हो ना. हा अहवाल तुम्हाला फक्त स्वतःला समजून घेण्यास मदत करत नाही, तर इतर लोकांची मानसिकता समजून घेण्यासही मदत करतो. एखादं उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा स्टुडंटच्या टीममध्ये एखादी व्यक्ती रेग्युलेटरी म्हणजे नियम पाळणारी आहे, जिचा स्कोर हाय आहे. आता स्टुडंटला तर नियम आवडत नाहीत, त्याचा स्कोर 10 आहे. हो, तो तर नियम मोडणार आहे. पण त्या समोरच्या व्यक्तीला ते प्राणप्रिय आहेत. अशा वेळी स्टुडंटने काय करायला हवं? त्याने त्या व्यक्तीशी संवाद साधताना काय बरोबर आणि काय चूक या कायदेशीर चौकटीत संवाद साधायला हवा. अच्छा, म्हणजे त्यांच्या भाषेत बोलायचं. हो, जर बॉस इकॉनॉमिक ड्रायव्हर असलेला असेल तर त्याला कोणताही नवीन आयडिया सांगताना यातून कंपनीचा कसा फायदा होईल हे सांगावे लागेल. अशा प्रकारे संघर्ष टळतो आणि टीमवर्क सुधारते. हे ऐकल्यावर असं वाटतंय की हे म्हणजे ऑफिसमधल्या लोकांशी जुळवून घेण्याचे एक युनिव्हर्सल ट्रान्सलेटरच आहे. युनिव्हर्सल ट्रान्सलेटर. हो, ज्याप्रमाणे एखादं ॲप फ्रेंच भाषेचं जापानी भाषेत भाषांतर करतं, तसंच हा डेटा एका क्रिएटिव्ह आणि नियम मोडणाऱ्या व्यक्तीला नियम पाळणाऱ्या व्यक्तीशी तिच्याच ड्रायव्हरच्या भाषेत कसं बोलायचं हे शिकवतो. अगदी बरोबर उपमा दिलीत तुम्ही. जेव्हा आपण इतरांचे प्राधान्यक्रम समजून घेतो, तेव्हा आपण त्यांच्याशी अधिक प्रभावीपणे संवाद साधू शकतो. यामुळेच लीडरशिप स्किल्स विकसित होतात. खरोखरच ही एक प्रचंड माहितीपूर्ण आणि दृष्टिकोन बदलणारी चर्चा होती. आज आपण IKC नॉलेज ब्रिज आणि डॉक्टर अतुल बी पाटील यांच्या या करिअर कंपास अहवालाचं जे विश्लेषण केलं, त्यातून खूप गोष्टी स्पष्ट झाल्या. हो, आणि स्टुडंट्सच्या उदाहरणातून हे सर्व समजायला खूप सोपं गेलं. आपण पाहिलं की स्टुडंट हा एक स्वातंत्र्यप्रेमी, इतरांची काळजी घेणारा, नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक असणारा, पण त्याचवेळी जुन्या रूढी आणि अर्थहीन नियमांना आव्हान देणारा असा एक अतिशय युनिक उमेदवार आहे. नक्कीच. फ्रॉम क्युरिओसिटी टू क्लॅरिटी या वाक्यानुसार आपण खरोखरच त्याच्या भवितव्याची दिशा समजून घेतली आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे उपस्थित करायचा आहे. सांगा ना. आपण आत्ता पाहिलं की आपले सर्वात मजबूत ड्रायव्हर्स आपला मार्ग ठरवत असतात आणि स्टुडंटचे ड्रायव्हर्स त्याला एका विशिष्ट स्वतंत्र दिशेने नेत आहेत. पण जरा विचार करा, समजा उद्या एका कंपनीत फक्त आणि फक्त स्टुडंट्स सारखेच प्रोफाईल असलेले लोक एकत्र आलेत तर, म्हणजे सगळेच प्रचंड स्वातंत्र्यप्रेमी, सगळेच इतरांना मदत करणारे, पण ज्यांचा रेग्युलेटरी स्कोअर फक्त 10 आहे. बापरे, सगळेच नियम मोडणारे. हो, म्हणजे कंपनीत कोणी नियम पाळायला तयार नाही. प्रत्येकाला स्वतःच्या अटींवर काम करायचंय. तिथे काय होईल? काय खऱ्या यशासाठी आणि एखादं मोठं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला नेहमी आपल्या विरुद्ध मानसिकता असलेल्या लोकांचीही तितकीच गरज असते का? हां, खरंच खूप मोठा प्रश्न आहे. इनोव्हेशनसाठी नियम मोडणारे लागतात, पण कंपनी टिकवण्यासाठी नियम पाळणारेही लागतात का? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका विशेष सखोल चर्चेत, एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयासोबत.